नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आहे आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. व्लॉग नाही म्हणता येणार, एक छोटीशी अपडेट आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच की कसं कसं काय काय झालं. त्यानंतर MRI वगैरे पण करून आली. कमेंट्समध्ये पण मला खूप जणांनी धीर दिला, बऱ्याच जणांनी सोल्युशन पण सांगितले. तर रिपोर्टमध्ये काय ते तर मी पुढे सांगतेच, बट त्याआधी 2 दिवस तर मी जामच होती. आज दुपारी मी फोन हातात घेतला थोडे बरं वाटल्यावर आणि मला इंस्टावर इतके सारे DMs होते की ताई तू कशी आहे गं, रिपोर्टमध्ये काय आलं, तुला बरं वाटतं का. मला खूप भारी वाटलं, कारण माझ्या फॅमिलीशिवाय काळजी करणारी इतकी सारी लोकं आहेत जी ह्या नेटवर्क थ्रू जोडली गेली आहे. आणि खूप कन्सर्नने ते विचारत होते की तू बरी आहेस का. हे त्यांचे इतके DMs होते. एका त्यांनी तर खूप मोठा मेसेज पाठवला आहे की स्वामी तुला बरं करतील वगैरे, असं माझी स्वामींवर श्रद्धा असं असं. तर मला ॲक्च्युली खूप बरं वाटलं. सो थँक्यू सो मच. अदर दॅन दॅट, काल आम्ही गेलो होतो, कालची माझी अपॉइंटमेंट होती. आणि जसं की मी सांगितलं होतं MRI केले, तर मी 2 MRI केले होते. एक होता ब्रेनचा आणि एक होता स्पाईनचा. तर ब्रेनचा MRI माझा टोटली नॉर्मल आला आहे, त्यात काहीच इश्यू नाही आहे. स्पाईनच्या MRIमध्ये एकच इम्प्रेशन आलं आहे रिलेटेड टू इथे माने रिलेटेड एक आहे. तर ते पण खूप माइल्ड आहे, खूप मेजर असं काही नाही आहे. बट जे काही आहे ते तर भरून काढावं लागेल. सो त्या रिलेटेड ट्रीटमेंट सुरू केली आहे, कारण काल दिवसभर पण मला फेसवर खूप जाणवत होतं. काल तर माझी इथून जी चमक यायची ती हळूहळू पास होत होत माझ्या पायाच्या टाचेपर्यंत जात होती. तर डॉक्टरांनी बाकी सगळं चेक केलं आहे, टोटल चेकअप झालेला आहे. बट ते जे आहे त्याच्यावर आता 2 आठवड्याची ट्रीटमेंट आम्ही सुरू केली आहे. बट त्या त्या गोळ्या आय डोंट नो इतक्या हाय पॉवरच्या आहे की कशा आहे. काल रात्री मी झोपल्यानंतर, काल मी 9-9:30च्या आसपास झोपली. मला अशी काही असं जास्त अंगात त्राणच नव्हता. काल 9-9:30ला झोपल्यानंतर मी आज सकाळी डिरेक्टली 11 वाजता उठली आहे. ते पण इतके डोळे ताणून ताणून मला अजिबात उठायची इच्छा होत नव्हती. अशी आजारी मी जनरली कधीच पडत नाही, बट दिस टाईम इट्स व्हेरी हाय. आणि त्यातल्या त्यात ना सखी खूप आजारी पडली काल. म्हणजे तिला इतके लूज मोशन झाले, इतके लूज मोशन झाले की ती काल ना उभी राहिली, ना रांगली, ना तिने काही खाल्लं, ना ती काहीच करत होती. हसली पण नव्हती दिवसभर. लिटरली तिला जिथे जागा भेटेल ना तिथे ती आडवी व्हायची. निखिलने तिला खाली फिरायला नेलं, तर लिफ्टची वाट बघताना त्या सोप्यावर बसली होती, त्या सोप्यावर लोळून गेली. घरी आणलं तिला. तिला मी गाणं दाखवलं तिच्या आवडतं TV वर लावून की चल थोडं तुला वाटेल बरं. तर ते गाणं न बघता ती कार्पेटवरच झोपून गेली. या टाईप तिला म्हणजे जेव्हा मला दवाखान्यात नेलं तेव्हा मी एकटीच माझे रिपोर्ट दाखवायला गेली आणि निखिल तिला चाइल्ड स्पेशालिस्टकडे घेऊन गेले होते. तर त्यांनी पण आम्हाला सांगितलं की तिला खूप म्हणजे लिटरली पाणीच नाही राहिलं आहे. ती रडते, त्याच्या डोळ्यात पाणी येत नाही, त्याच्या बॉडीत काहीच पाणी राहिलं नाही आहे. तिला साखर पाणी, लिंबू सरबत, देन ORS, बटरमिल्क, तुम्हाला जे देता येईल ते द्या, बट तिला पाणी द्या. तर काल ते पण एक होतं, त्याच्यामुळे माझ्याकडे थोडं दुर्लक्ष पण होत होतं. बट तिला आम्ही ट्राय केलं की हे खा ते खा ते खा हे खा, असं करत आम्ही 9 वाजताच झोपून गेलो होतो. काल 9-9:30च्या आसपास. पहाटे 6 वाजता सखी उठली, टोटल एनर्जीनी, फुल हसती आहे. निखिलकडे जाण्यासाठी तिची चढाओढ चालू आहे एवढ्या अंधारात पण. आणि तिचं मस्त खेळणं चालू होतं. बट ते मला ते म्हणजे मला बरं वाटलं की चला सखी खेळतीये, बट मला ते जाणवतही नव्हतं. मला असं होत होतं की हां ठीक आहे. मी निखिलला म्हटलं तू हिला घे, हिच्याशी खेळ, हिला झोपव. पण मला नाही उरकत आहे, म्हटलं मला झोपच नाही उरकत आहे, तू प्लीज सखीला घे. तर असं करून मी म्हणजे आय डोंट नो त्याने कसं सखीला सांभाळलं सकाळी. असं करत मी 11ला उठली. 11 नंतर मी पुन्हा 1:30-2ला जे झोपली ते 5-5:30ला उठली. आणि त्यानंतर जरा मला आता मी ओके या टाईप वाटायला लागलं. सखी प्रॉपर ओके झाली आहे एका दिवसात. तिला ज्या मेडिसिन्स दिल्या होत्या त्यांनी पण, आणि तिला आम्ही कंटिन्यू नारळ पाणी दे, थोडं का होईना 2 चमचे 4 चमचे साखर पाणी, लिंबू पाणी, जे ती पितीये ते सगळं आणून ठेवलं आहे. तिला जे हवं ते देतो आहे. तर ती टोटली ओके आहे. अबाउट मीही कालपेक्षा आत्ता खूप बरी आहे. अशा वेळेस वाटतं की घरचे जवळ पाहिजे, कारण निखिलची खूप चढाओढ झाली. कधी म्हणजे तो मागच्या 3 दिवसापासून सुट्टीवर आहे, तो कधीच सुट्टी घेत नाही.
निखिलचा रेकॉर्डच तसा आहे की तो नाही सुट्टी घेत, पण मागच्या 3 दिवसापासून तो सुट्टीवर आहे. कारण माझं, सखीचं, घराचं सगळं त्याला बघावं लागतं आहे. लिटरल त्याने आम्हाला खाऊ पण घातलं आहे स्वयंपाक करून. सो असा होता. बट आता मी त्याची 1-1 बघितली, तर मी आता कामवाली ताई पण लावून घेणार आहे. कारण माझं पण एक्सर्शन होतं आहे, ते पण म्हणजे त्या रिलेटेड पण हे आहे. अँड सेकंड रिझन इज लाईक ओव्हरवेट. मी ओव्हरवेट आहे हे डॉक्टरांनी मला सांगितलं की त्यामुळे पण असे इश्यू होतात. तर मी वेट लॉस सुरू केला आहे, डाएट सुरू केलं होतं, बट ते सखीमुळे कंटिन्यू होत नव्हतं कारण मला तिला फीड करावं लागतं. बट दिस टाईम जरा स्ट्रिक्ट म्हणजे खूप स्ट्रिक्ट आहे नाही, बट जरा डिसिप्लिनने ते करावं लागणार आहे. कारण हे असे इश्यू ह्या वयात लागणं इज नॉट अ गुड थिंग. कोणाला तरी डिपेंड होऊन जातो कारण आपण, आणि ते आहे सध्या तरी. पण बघूयात, मी हळूहळू आता मेडिसिन्स पण घेईल, डाएट वगैरे पण प्रॉपर सुरू करेल आणि होईल लवकर रिकवर. बट तुम्ही जे काही प्रेम दिलं आहे मागच्या 2 दिवसात त्याबद्दल थँक्यू. आजही ब्लॉग आला नाही, डेली ब्लॉग उद्याही मे बी येणार नाही, कारण दिवसभर ते हातात फोन घ्यायची अजिबात इच्छा नव्हती. काही शूट करायची तर मी लिटरली फोन कशालाच घेत नव्हती. म्हणजे मी जनरली उठल्या एक कॉल करते आईला, जसं मुलींचं असतं की कारण की करते मी ओके. तर मी कालही नाही केला, आजही नाही केला. आज सकाळी आईचाच फोन आला, तेव्हा मी पूर्ण झोपेला ते निखिल म्हणे सखी, आणि ती दोघंही झोपला आहेत. त्याच्यानंतरही मी दिवसभर आईला फोन केला नाही, कारण इच्छाच होत नव्हती. तर तिचा जेव्हा 4 वाजता फोन आला, शी इज लाईक की तू आम्हाला खरं सांगते ना, रिपोर्टमध्ये काही आलं नाही ना, तू आम्हाला फोन का नाही करत आहे, काय झालं आहे. तिला म्हटलं असं काही नाही झालं आहे, पण मला मेडिसिन्समुळे असाच इश्यू होतो आहे. वहिनीशी पण डिस्कस केलं की का असं होतं आहे, तर ती बोलली की मेडिसिन्समुळे होतं आहे. सो आज रात्री मी घेऊन बघेल, आणि मला पुन्हा जर उद्या सकाळी तशीच गुंगी वगैरे चढली तर मी उद्या त्या चेंज करून घेईल डॉक्टरकडून. डॉक्टर वॉज व्हेरी सपोर्टिव्ह बाय द वे. म्हणजे उगाच घाबरवून जे देतात ना, त्या टाईप त्यांनी काही केलं नाही. उगाच खूप सारा टेस्टही त्यांनी सांगितल्या नाही. MRI पण ते असे बोलले होते की ठीक आहे, वेळ काढून करा. बट माझं आणि निखिलचं असं होतं की नाही, आपल्याला कोणतीच रिस्क घ्यायची नाही आहे, आपल्याकडे सखीची जबाबदारी आहे. आणि जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, आणि माहीत नाही, सखी आल्यापासून ती भीती खूप वाटते. कारण माझ्या ड्युरिंग प्रेग्नेन्सी, आफ्टर प्रेग्नेन्सी आसपास खूप केसेस बघितल्या अशा की ज्यात लाईफ इज व्हेरी अनप्रेडिक्टेबल, की ज्यात आई गेली आहे, त्याच्यानंतर त्या बाळाचे हाल वगैरे. तर मग त्या असतं माझ्या डोक्यात बॅक ऑफ द माइंड. काहीही झालं तरी, म्हणजे थोडं जरी दुखलं तरी माझं ते येतं की नको असं व्हायला तसं व्हायला. मी करते, मी जास्त ओव्हर थिंकिंग करते, मे बी त्याचं पण असेल. बट ठीक आहे, आता सगळं ओके आहे. मी स्वतःही खूप ओके होणार आहे. वेट लॉस सुरू करणार आहे प्रॉपर. आता थोडं मेडिटेशन पण सुरू करावं लागणार आहे, जसं की डॉक्टरांनी सजेस्ट केलं. बट काळजी करण्यासारखं काही नाही आहे. रिपोर्ट अराउंड 99% नॉर्मल आहे, 1% आहे जे मी भरून काढेल. सो जे काही होतं ते असं होतं. बाय द वे, तुम्ही जे काही मेसेजेस केले, जे काही प्रेम दाखवलं त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिल आणि सखीला. थँक्यू सो मच. बाय द वे, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.